स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. मान्सूनचा प्रवास वेगवान. येत्या 24 तासात अंदमानात आगमन. सांगली कोल्हापूरसह महाराष्ट्रात पावसाचा इशारा. राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच हवामान विभागाने मान्सूनबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे अत्यंत वेगाने वाटचाल करत असून येत्या 24 तासात मान्सून अंदमान आणि निकोबार बेटाच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल झाली आहे. बंगालच्या उपसागरात मान्सून सक्रिय होण्यासाठी आवश्यक असलेले बदल दिसून येत असल्याने मान्सूनचे आगमन यंदा निर्धारित वेळेपूर्वीच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अंदमानातील आगमनानंतर मान्सूनचा प्रवास केरळच्या दिशेने सुरू होईल आणि साधारण 26 मे पर्यंत तो केरळमध्ये धडक देण्याची चिन्हे आहेत. दरम्यान या मान्सूनच्या सक्रिय हालचालींचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रावरही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवस पावसाचा इशारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे जत तालुक्यात काही ठिकाणी नुकसान झाले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा असह्य उकाडा कमी होऊन तापमानात घट होईल, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल. मान्सूनच्या या प्रगतीवर हवामान खात्याचे बारीक लक्ष असून शेती कामांच्या नियोजनाच्या दृष्टीनेही ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.